नमस्कार मंडळी, मी आहे भाविक आणि स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे पंकज धरणे ब्लॉग। गेल्या काही ब्लॉग्समध्ये आपण बघितलं असेल की माझा मोरया आर्टचे रियाचा हा जो ब्रँड आहे त्याच्याकडनं या वर्षी मार्गशीर्ष महिन्यासाठी खास त्यांनी मुखवटे लॉन्च केले होते। नवीन डिझाईन्समध्ये स्पेशल एडिशन्स काढले होते आणि परत कालिका मातेच्या रूपामध्ये पण त्यांनी मुखवटे लॉन्च केले होते। आपल्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि त्याचे जो स्टॉक होता तो ऑलमोस्ट सोल्ड आउट झालेला आहे आणि त्याच निमित्त कस्टमर्सच्या डिमांड्सवरती त्यांनी नवीन स्टॉक आपल्यासमोर आणलेले आहे सेलिंगसाठी आणि नवीन मुखवटे आणलेले आहेत। मुखवट्यांचं तेच आहेत पण नवीन फ्रेश स्टॉक आलेला आहे सेल आउटसाठी। तर आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण या मुखवट्यांबद्दल जाणून घेणार आहेत आणि मुखवटे आपण बघणार आहोत। तर अवघे काहीच दिवस राहिलेले मार्गशीर्ष गुरुवार चालू होण्यासाठी, म्हणजे आपला महाराष्ट्राचा मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे। अवघे काहीच दिवस राहिलेले आहेत आणि ज्यांनी अजून ऑर्डर्स वगैरे केले नसेल, मुखवटे मागवले नसेल तर खास करून हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, खासकर महिलांसाठी, कारण की अजून त्यांना माहिती नसेल वगैरे या मुखवटे असे अवेलेबल आहेत तर त्यांना सुद्धा माहिती भेटेल आणि ते इच्छुक असेल ते रियांशला कॉल करून मुखवटे मागवून घेतील। तर आपण जर यातले कोणते मुखवटे जर आपल्याला आवडले असेल आणि जर आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर रियांश त्याचा नंबर मी देईन, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकतात। वसई विरार रिजनमध्ये आपल्याला 24 ते 48 तासामध्ये डिलिव्हरी होऊन जाईल। ऑल ओव्हर मुंबईमध्ये फ्री डिलिव्हरी अवेलेबल आहे, पण स्टेशनवरती आपल्याला पिक करण्यासाठी यावं लागेल किंवा रियांशी आपण बोलून डिटेल्स शेअर करू शकतात। आणि ऑल ओव्हर इंडिया पण डिलिव्हरी अवेलेबल आहे, पण त्याचे कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा असणार आहे। चांगलं पॅकेजिंग वगैरे करून भेटेल जेणेकरून मुखवट्याला कोणतं डॅमेज वगैरे होणार नाहीये। तर चला तर आपण रियांशी बोलूया आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया नवीन स्टॉक बद्दल। आता आपल्यासोबत आहे रियांश माझा मोरया आर्ट्स बनना, तर चला तर आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया त्याच्या या प्रोडक्ट्स बद्दल। नमस्कार मंडळी, माझं नाव रियांश जेठवा आहे। माझा प्रोडक्टचं नाव माझा मोरया आर्ट्स आहे। तर गेल्या 2 वर्षापासून माझा मोरया आर्ट्स बिझनेस माझा चालू आहे आणि तुमच्यासाठी यावर्षी मी फायबरचे देवी आईचे आपण मार्गशीर्ष महिन्याचे मुखवटे मी घेऊन आलो। तर मंडळी लास्ट स्टॉक आपला होतं ते सगळं संपले आहे, तर तुमच्या रिक्वायरमेंट आणि तुमचा डिमांड म्हणून मी तुमच्यासाठी नवीन मुखवटे घेऊन आलो आहे, तर त्या तुम्हाला दाखवतो। तर नुकतंच आता आपण रियांशी बोललो, त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे थोडी आणि त्यांनी थँक्यू वगैरे पण केलेलं आहे, आपण खूप चांगला सपोर्ट केला आहे त्याबद्दल। तर चला तर आपण बघूया तो जो नवीन स्टॉक आणलेला आहे, कारण की जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो स्टॉक ब्लॉगमध्ये आपण कव्हर केले होते मुखवटे वगैरे, ते सगळं स्टॉक संपलेला आहे। खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आहे आणि सर्वांना धन्यवाद, आपण खूप चांगला सपोर्ट केल्याबद्दल। आणि कस्टमर डिमांडवरती त्यांनी परत नवीन स्टॉक भरलेला आहे, सेम डिझाईन्स वगैरे असणार आहे। तर मी एकेकडनं तुम्हाला दाखवतोय किती प्रकारचे मुखवटे आहेत त्याच्याकडे आणि काय काय मुखवट्याची स्पेशालिटी असणार आहे। तर सुरुवात करूया आपण इकडनं। तर पहिले तुम्ही बघू शकता हा आहे कालिका मातेचा मुखवटाचा आहे, सेम आहे, 7 इंचमध्ये आहे, फायबरमध्ये आहे। कलरची तो आपल्याला 3 वर्षाची काहीतरी वॉरंटी देत आहे आणि मुखवटा अनब्रेकेबल आहे। आणि तुम्ही बघू शकता या मुखवट्यामध्ये नाकामध्ये एक होल दिलेला आहे नथ लावण्यासाठी आणि कानामध्ये 2 होल आहेत। एका होलमध्ये आपल्याला इयरिंग्स लावायचे आहेत आणि एका होलमध्ये आपल्याला दोरा बांधायचा आहे, जो नारळाला आपण फिट करू शकतो। जसं आपण मागे पूजेमध्ये बघितलं होतं की आपल्याला हा मुखवटा नारळावरती कसा लावायचा आहे। तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा इथे एक मुखवटा आहे, हा बेस मुखवटा आहे। तर याच्यासोबत आपल्याला इयरिंग्स वगैरे सगळं मिळणार आहे, ॲसेसरीज प्रत्येक मुखवट्यासोबत मिळणार आहे। हा आहे बेस मुखवटा। त्याच्यानंतर मग इकडे थोडं स्टाईलमध्ये मरवट स्टाईलमध्ये आहे, तुम्ही बघू शकता खूप छानसं देवी आईचं मुखवटा त्यांनी बनवलेलं आहे। मग परत सिंपलमध्ये त्यांनी आणलं, हा एकदमच सिंपलमध्ये। या दोघांमध्ये फरक आहे टिकल्यांचा आहे, हे मोठे टिकले हे छोटे टिकल्यांचं आहे। मग परत मरवटमध्ये त्यांनी नवीन डिझाईन आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता हा खूप छानसं आहे, त्यांनी मरवट कलरिंग वगैरे केलेलं आहे। इकडे आपलं मुखवट्याचं हे जे मुकुट आहे इथे आणि इकडे डायमंड करून भेटेल, सोबत आपल्याला ॲसेसरीज येणार आहे ते वेगळ्या बॉक्समध्ये आहेत। नंतर मग त्याच्यानंतर मरवटमध्ये हा आपण बघलो सिंपल मरवट केलेला आहे। नंतर परत सिंपल बेस मुखवटा आपल्याकडे आणि त्याच्यानंतर मग परत आपल्याकडे हे मुखवटे अवेलेबल आहेत। तर आणि ह्याच्यामध्ये एक स्पेशल मुखवटा मी तुम्हाला दाखवतो, जो मागच्या वेळेला त्याला खूप ऑर्डर आली, तो आहे हा मुखवटा मरवट स्टाईल। हा तुळजाभवानीशी इन्स्पायर्ड आहे, जसं तुळजाभवानीच्या कपडावरती जसं हळद वगैरे लावली असेल तसं ह्याच्यावरती आहे, सेम कलरिंग केलेली आहे। हा खूप छानसा मुखवटा आहे आणि जेव्हा आपण मुखवटा ऑर्डर करतो तेव्हा अशा बॉक्समध्ये येणार आहे, म्हणून मग आपण याची सेफ्टीची काही काळजी करू नका। हा मुखवटा वगैरे काही तुटणार नाही, सेफली आपल्यापर्यंत पोहोचेल, डॅमेज होण्याची शक्यता फारच कमी आहे, म्हणजे अगदी नाहीच आहे। आणि जेव्हा आपण मुखवटा ऑर्डर करणार असाल तर याच्यापैकी आपल्याला कोणता मुखवटा पाहिजे असेल त्याचा स्नॅपशॉट आपण काढा, रियांशला आपण व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल पण करू शकतात। त्याला तुम्ही त्या मुखवट्याचा स्नॅपशॉट पाठवा, तो आपल्याशी मग पुढे कॉस्टिंगबद्दल वगैरे बोलेल, डिलिव्हरीबद्दल वगैरे तो तुमच्याशी डिस्कस करेल। तर या बॉक्समध्ये आपल्याला मुखवटा येणार आहे, इकडे मुखवट्याच्या मुकुटावरती आणि नेकलेसवरती डायमंड लावून भेटेल, सोबत इयरिंग्स भेटणार आहेत आणि कानाचे हे नथ
इयरिंग्स आणि नथ सोबत भेटणार आहे, ती आपण पूजेच्या वेळेला आपण लावू शकतो आणि पूजा झाल्यानंतर काढू शकतो. हे फायबरचे 7 इंच मुखोटे आहेत, हे नॉन ब्रेकेबल आहेत, डॅमेज होणार नाही. पण हा जर मुद्दामून जर आपण काही डॅमेज प्रोव्हाइड करायला गेले तर होऊ शकतो, जोरात जर पाडला तर हा डॅमेज होऊ शकतो. कलर स्किन टोन कलर हे खूप छानचे आहेत. मार्केटमध्ये प्लास्टिकचे वगैरे मुकुटे आपल्याला भेटतात, पण त्याचे कलर वगैरे काही छान नसतात आणि ते एकदम हलके असतात, ते लगेच तुटू शकतात, डॅमेज होऊ शकतात. पण हे तसे नाही आहेत, हे फायबर मेड आहेत, वॉटर फ्रेंडली आहे, कलर पण खूप छान आहे, पाण्याने या कलरला काही प्रॉब्लेम होणार नाही. 3 वर्षाची त्यांनी आपल्याला काही वॉरंटी दिलेली आहे आणि मुखवटा अनब्रेकेबल आहे. तर लवकरात लवकर आपण हे मुखवटे बघा. आपल्याला आवडलं असेल तर रियांशला कॉन्टॅक्ट करा, त्याचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. स्नॅपशॉट काढा आणि त्याला व्हॉट्सअप करा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला मुखवट्यासोबत ॲक्सेसरीज मिळणार आहे. तर ही टिकली ही लावून भेटेलच आणि सोबत हे बघू शकतात, याच्यात इयरिंग्स आणि नथ आहे. मी तुम्हाला काढून दाखवतो. हे बघू शकता, हे 2 इयरिंग्स आहेत आणि ही नाकाची नथ आहे. तर हे तीनही आपल्याला पॅकेटमध्ये पॅक करून आपल्याला बॉक्समध्ये सोबत भेटेल, जे पूजा करताना तुम्ही मुखवट्याला लावू शकतात आणि पूजा झाल्यानंतर काढूनही ठेवू शकतात. ते रिमूव्हेबल्स असणार आहेत. नंतर मग जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की हा मुखवटा जो आहे खूप डिमांडमध्ये, त्याच्यानंतर मग हे 2 जे मुखवटे आहेत हे पण खूप डिमांडमध्ये असल्यामुळे त्यांनी ह्यांचं पण स्टॉक भरलेला आहे. हे कालिका मातेमध्ये आणि हा मरवट स्टाईलमध्ये. तर हे दोन्ही पण खूप डिमांडमध्ये. जर आपल्याला हे मागवायचे असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण की हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर असणार आहेत. कारण की याची डिमांड असल्यामुळे जो पहिले पेमेंट करेल, ऑर्डर करेल, त्याला हे मुखवटे मिळाले जातील. मग नंतर मग शेवटी आपण घाई होते म्हणून आपण उशीर करू नका, लवकरात लवकर ऑर्डर करा. तर नुकतंच आता आपण मुखवटे बघितले आहेत जे आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये आलेले आहेत, खूप छानसे आहेत आणि ऑर्डर्स पण चालू आहेत. खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पण ऑर्डर करा. जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती असणार आहे आणि याच्या बुकिंग्स वगैरे पण चालू झालेली आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मुखवटे आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो कोणते मुखवटे अवेलेबल आहेत. याच्यानं आपल्याला कोणता मुखवटा मागवायचा असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून आपण रियांशी कॉन्टॅक्ट करून मागवू शकतात. आणि बुकिंग केल्यानंतर सोबत आपल्याला या ॲक्सेसरीज मिळणार आहेत. हे इयरिंग्स आणि नाकाची नथ ही आपल्याला सोबत भेटणार आहे बॉक्स पॅकेजिंगमध्ये. तर हे सगळे आपल्याकडे मुखवटे आता अवेलेबल आहेत आणि आपण जेव्हा ऑर्डर कराल तर अशा प्रकारे पॅक होऊन भेटेल. हा मुखवटा थर्माकोल पॅकिंग असणार आहे, सोबत याचे नथ आणि इयरिंग सोबतच असणार आहे आणि अशा बॉक्स पॅकेजिंगमध्ये भेटणार आहे. तर लवकरात लवकर आपण सर्वांनी रियांशला कॉन्टॅक्ट करून आपला मुखवटा मागवून घ्या. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आम्ही इथेच एंड करतोय. आपला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग सोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.